हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर शुभ सकाळ सर्वांना. प्रथम श्री स्वामी समर्थ. समर्थांचं दर्शन झालं ना तर मन एकदम प्रसन्न होतं. तर बघा सकाळची माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे. मस्त अशी पूजा केलेली आहे. फुलं वगैरे ठेवलेली आहेत. कसा आहे, रविवारचा दिवस म्हटल्यानंतर मस्त अशी पूजा झालीच पाहिजे. रोजचा दिवस आहेच आपला कामाचा, तर कामामधून आपल्याला वेळ भेटत नाही स्वयंपाक करायचा आणि तिथूनच लगेच डबे वगैरे बांधायचे आणि कामावरती जायचं. तर रविवारचा दिवस असा असतो की त्या दिवशी सगळी साफसफाई करायची, देवांची पण साफसफाई एकदम स्वच्छ करायची, पितांबरीने वगैरे देव घासायचे. तर बघा माझ्या मोठ्या मुलीने काय केलेलं आहे, फ्रीजमधली सगळी भांडी काढलेली आहेत बाहेर आणि घासून ठेवलेली आहेत आणि फ्रीज एकदम सगळा रिकामा केलेला आहे. तर तिला म्हणलं की तू आज फ्रीज स्वच्छ कर, मी बाकीचं सगळं काम करून घेते. नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. तर तिने सगळी भांडी बाहेर काढलेली आहेत आणि रोजच्या रोज आपण काय करतो, फ्रीजमधलं सगळं सामान घेतो आणि ते सगळा मसाला वगैरे त्याच्यामध्ये सांडला जातो आणि मग तो फ्रीज खराब झाला जातो. तर आठवड्यातून हे जर सगळं काम केलं ना तर आपल्याला आठवडाभर एकदम मस्त वाटतं. तर हे सगळे फ्रीजमधले भांडे तिने काढून ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये काही मिरच्या वगैरे आहेत ते असं. तर म्हणलं आज आपण सगळं किचन वगैरे एकदम क्लीन करून घ्यायचं, कारण की बरेच दिवस झालं किचन हे क्लीन झालंच नव्हतं माझ्याकडून. आपण जर स्वयंपाक करतो ना तर ते सगळं खिडकींवरनं वगैरे असं चिकट सगळं उडालं होतं तेलाचं. तर म्हणलं आज वेळ भेटला नाहीये, मी आवर्जून त्याच्यासाठी वेळ काढलेला आहे. तर म्हणलं आज सगळं स्वच्छ करायचं, सगळी खिडक्या वगैरे एकदम स्वच्छ करून घ्यायच्या, कारण हे दिसतंय पांढरं पण कसं आहे माहिती आहे, ते चिकट झालं आहे. इतरांच्या घरामध्ये कसं फोडणी टाकल्यानंतर ते सगळं भिंतीवरती स्टाईलवरती जाऊन बसतं ना, तसं माझ्या इथं नाही होत, कारण सगळीकडनं असं फ्रेश वातावरण आहे, मोकळं. त्यामुळे फोडणी टाकलं ना, गॅलरीच्या दरवाज्यातून हवा येते आणि खिडकीतून जाते. त्यामुळे काय होतं, फोडणी टाकलेलं मी जे आहे ना ते सगळं बाहेर जातं, खिडकीवरती असं बसत नाही, वरती भिंतीवरती लागत नाही. त्यामुळे मला एवढं काय त्याला हे करावं लागत नाही, असं सारखं सारखं ते क्लीन करावं लागत नाही. ते कधीतरच मी क्लीन करते, 2-4 महिन्यातून एकदाच. तर म्हणलं आज वेळ भेटलेला आहे तर आपण हे सगळे व्यवस्थित सगळं ग्रिल वगैरे सगळं स्वच्छ घासून घ्यावं, कारण ग्रिलवरती खूप असं बसलेलं होतं, ते चिकट झाल्या होत्या सगळ्या. तर त्यासाठी मी निरम्याचं पाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक साबण टाकलेला आहे आणि जो मी अंग घासायसाठी जो कात्या आणला होता ना तो जरा खराब झाला होता. म्हणलं आता ह्याने स्टाईल घासायसाठीच हे करायचं, कारण त्याने व्यवस्थित निघले जाते स्टाईल. तर मग मी त्याने सगळ्या स्टाईल वगैरे घासून घेतल्या आणि मग इथं काय, हा जो कोपरा आहे ना इथे ओव्हन वगैरे असतो माझा आणि हा कोपरा माझा फेवरेट आहे, मला खूप आवडतो. इथे सगळं व्यवस्थित सामान वगैरे बसतं त्यामुळे. तर माझी सगळी स्टाईल घासून झालेली आहे, सगळं पुसून वगैरे झालेलं आहे. आणि म्हणलं आता काय करायचं, तर इडलीला तांदूळ भिजत ठेवायचे होते. तर मुलांनी सांगितलं होतं की इडलीसाठी तांदूळ भिजत घाल, उद्याच्याला आम्हाला इडली खायची आहे. तर मग मी काय केलेलं आहे, 6 वाट्या तांदूळ मोजून घेतलेले आहेत बरं का हे. आणि हे तांदूळ आहेत ना ते गावाकडून आणलेले आहेत, रेशनचे आहेत. तर हे व्यवस्थित नीट करून वगैरे ठेवलेले आहेत मी. तर म्हणलं आता हे व्यवस्थित मोजून घ्यायचं, कारण कसं आहे, इडलीचं जर आपल्याला बेटर बनवायचं असेल ना तर व्यवस्थित सगळं मोजून घेतलं ना तर इडली आपली कधीही खराब होत नाहीये किंवा असं बिघडली जात नाहीये. मी बरोबरच 6 वाट्या घेतलेल्या आहेत. कसं आहे माहिती आहे का, मला प्रत्येक स्वयंपाक करायला ना खूप आवडतो, पण इडली करायचं म्हणलं ना तर ती कायम माझ्याकडून कधी ना कधी ती खराबच होते, म्हणजे असं फुगत नाहीये, चिकट होते. तर म्हणलं आता जरा ही वेगळ्या पद्धतीनं इडली करून बघावी, म्हणून मग मी काय केलेलं आहे, थोडंसं 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, थोडासा शाबू घेतलेला आहे आणि ह्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, बरोबर 3 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. 6 वाट्या तांदूळ आणि 3 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. थोडासा शाबू घेतलेला आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच थोडीशी मी कस्तुरी मेथीही टाकणार आहे. कस्तुरी मेथी नाही तर मेथीचे दाणे टाकणार आहे थोडेसे. आणि हे जे आहे ना, उडदाची डाळ तांदूळ वगैरे हे सगळं स्वच्छ एकदम धुवून घ्यायचं. नंतरनच मग ते भिजत एकत्र टाकायचं. मी सगळं वेगवेगळं टाकत नाही, मी काय करते, अगोदर सेपरेट सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं, नंतरनच मग ते एकत्र एका मोठ्या पातेल्यामध्ये भिजत टाकायचं. तर मी प्रत्येक वेळेला इडली बनवते ना त्यावेळेला माझ्याकडून इडली अशी फुगलीच जात नाही, काय माहिती काय मिस्टेक होत होती. म्हणून मग मी जरा व्यवस्थित असं बघितलं अगोदर यूट्यूबला कसं काय भिजत टाकायचं आणि करायचं. तर मग मी त्या हिशोबानेच सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि बघा हे तांदूळ व्यवस्थित 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जेवढे तांदूळ स्वच्छ धुतले जातील ना तेवढी इडली पांढरी शुभ्र होते. तर बघू आपण आता त्यांच्या हिशोबाने इडली करून बघूया कशी होते. नंतर मग आपल्याला आहेच, मग आपण अशीच इडली भिजत ठेवायची. स्वच्छ असे 2-3 वेळा हे तांदूळ मी धुवून घेतले. नंतर म्हणलं आता उडदाची डाळ पण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची.
तांदूळ साईडला ठेवले आणि उडदाची डाळ पण मी लगेच त्याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे. आणि हे धुण्यासाठी ना एवढं पाणी लागतं ना, तर आम्हाला पाणी खालून आणावं लागतं. आमच्या घरामध्ये पाणी वगैरे येत नाही आहे, त्यामुळे आम्हाला खालूनच आणावं लागतं. मला मुली म्हणत होते की किती पाणी संपवायला लागले. तर कसं ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित धुवून घेतल्या तरच ठीक आहेत, नाही तर काय. तर बघा 2-3 वेळा व्यवस्थित मी हे सगळं बेटर धुवून घेतलेलं आहे चांगलं असं. कसं आहे त्या उडदाच्या डाळीला चांगलं स्वच्छ धुईल तेवढं त्याच्यातून पाणीच निघतंय ते घाण. त्यामुळे म्हणलं जेवढं पाणी घाण निघते तोपर्यंत धुवायचं, नंतरनंच मग ते भिजत टाकायचं. तर 2-3 वेळा मी व्यवस्थित चांगलं धुवून घेतलं आणि नंतरनंच मग ते भिजत ठेवायला केलं. आता मी इडली बनवते. ती जरी इडली छान झाली तर नेक्स्ट टाइम तुम्ही ही अशीच इडली बनवून बघा. कारण मला तरी नाही वाटणार की आता ही इडली बिघडेल, कारण व्यवस्थित सगळं सामान जे आहे ना ते मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे. तांदूळ धुवून झाले, उडदाची डाळ पण माझी धुवून व्यवस्थित झालेली आहे आणि ती त्या एकाच पातेल्यात सगळं टाकलेलं आहे. शाबू पण मी थोडासा जेवढा घेतला होता ना तेवढाच थोडासा धुवून घेतलेला आहे. पोहे पण 1 वाटी घेतले, ते पण मी आता स्वच्छ धुवून घेते. हे सगळं बेटर मी एकाच पातेल्यात व्यवस्थित भिजत ठेवणार आहे रात्रभर नाही सॉरी दिवसभर, कारण आता दिवस आहे. तर म्हणलं आता दिवसा भिजत ठेवलं ना तर रात्री झोपताना हे सगळं व्यवस्थित बारीक करून ठेवलं ना तर सकाळपर्यंत व्यवस्थित भिजेल. तर बघा हे मेथीचे थोडेसे दाणे पण घेतले आहेत, ते पण मी त्याच्यावरती टाकलेले आहेत धुवून. तर ह्याच्यामध्ये आता पाणी ओतून हे असंच मी झाकून ठेवते व्यवस्थित. आणि रविवारचा दिवस तर असंच काहीतरी नवीन नवीन कामं करण्यात ह्याच्यात त्याच्यात जातो. त्यामुळे बघा संध्याकाळची वेळ होत आली होती, म्हणजे 3 वाजले होते. 3 वाजता मी हे भिजत ठेवलं होतं, म्हणलं रात्री 9 वाजता हे बारीक करायचं. नंतर ना थोडासा आराम केला आणि संध्याकाळची वेळ झाली, 5 वाजले होते संध्याकाळची. मग मी उठले जरा आराम करून आणि बघा किचन वगैरे स्वच्छ केलं होतं. तर एवढं भारी वाटत होतं ना, खरंच खूप प्रसन्न वातावरण झालं होतं घरामधलं. त्यामुळे मग मी काय केलं, संध्याकाळी चहा ठेवला आणि म्हणलं दिवाबत्तीची पण वेळ झाली होती, दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची म्हणलं. पण नव्हती, आम्ही दोघीच मुली होतो. तर आमच्या दोघींपुरताच मस्त असा घट्टसर चहा केला. असा चहा घेतला ना तर एकदम भारी वाटतं. तर बघा दोघींपुरताच चहा केला आणि म्हणलं चहा शिजतोय तोपर्यंत काय म्हणलं पटकन लगेच आपण काय करायचं. संध्याकाळची वेळ झाली बघा, 6 वाजत आले होते. तर संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून घेतली मस्त अशी आणि चहा घेतला. चहा वगैरे घेतला, नंतर स्वयंपाक वगैरे करायचं म्हणलं. स्वयंपाक वगैरे करून लगेच मग ते इडलीचं बेटर जे होतं ना ते पण मला बारीक करायचं होतं. आणि इतका सुंदर चहा झालेला आहे ना, तर चहा बघूनच माझ्या मुलींना तर खूप आवडतं. चहा बघूनच त्या चहा पितात, असं नाहीतर नाहीत पित. मग मोठी मुलगी म्हणते मला नको चहा. तर बघा संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे सगळे झाले, चहा वगैरे सगळा घेतलेला आहे. मस्त वाटतं संध्याकाळच्या वातावरणामध्ये असं जर एकदम चहा वगैरे घ्यायला, दिवाबत्ती वगैरे करायला. तर बघा संध्याकाळची माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि संध्याकाळची वेळ होती, 9 वाजले असतील तरी. तर हे बेटर खूप मस्त असं सगळं एकदम भारी भिजलं होतं. तर म्हणलं झोपायच्या अगोदर हे सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं, नंतरनं झोपायचं. कारण की उद्या सकाळी 6ची ड्युटी आहे, नंतर ना आपल्याला सकाळी इडली बनवायची म्हणलं तर मग वेळ होईल. त्यामुळे मग मी संध्याकाळीच सगळं जे काय आहे ना, नारळाची चटणीचं वगैरे सगळी तयारी करून ठेवली होती. सकाळी फक्त ते मिक्सरमधून फिरवायचं म्हणून ठेवलं होतं, नारळ वगैरे आणून. तर बघा हे सगळं व्यवस्थित मी बारीक करून घेतलेलं आहे. बारीक असं केलेलं आहे की असं रवाळच बारीक केलेलं आहे, एकदम असं जास्त पातळ पण नाही केलेलं आणि जास्त असं घट्ट पण नाही ठेवलेलं. त्यामुळे मग मी काय केलं, जेवढं पाणी येतं ना झाऱ्यामध्ये तेवढ्यानंच ते मी बारीक केलेलं आहे व्यवस्थित, कारण त्याने इडली खूप छान होते आणि फुगली जाते मस्तपैकी. तर मी अशा प्रकारे हे सगळं एकदम असं जे आहे ना जे इडलीचं, आणि हे भरपूर होतं, मला चांगलं 1 ते 1.5 तास लागला असेल एवढं मोठ्या पातेल्यामध्ये. कारण 2 किलो होतं ना ते, 2 किलो तांदूळ होते, अर्धा 1 किलो डाळ होती आणि एवढं सगळं बारीक करायला मला चांगला अर्धा-पाऊण तास गेलेला आहे. हे सगळं बारीक केलं, नंतर ना मग कशामध्ये ठेवायचं, तर पातेल्यामध्ये ठेवलं तर हे पीठ कसं होतं असं उतू जातं, खूप फुगलं जातं. असं तुम्ही पण डब्यात ठेवा. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट